नमस्कार मित्रांनो, बाळासाहेब पवार LIC ऑफ इंडियामधून बोलत आहे। मित्रांनो, प्रत्येकाचं आयुष्य हे नॅचरल आहे। आपलं किती बॅलन्स उरलं आहे, किती दिवस आपण जगणार आहे हे माहिती नाही, परंतु आपल्या हातात ज्या गोष्टी आहेत ते केल्या पाहिजेत। पैशाची बचत, जसं परीक्षेमध्ये कुठला क्वेश्चन येणार आहे हे माहिती नाही, परंतु आपण अभ्यास मजबूत केला तर आपल्याला भीती राहत नाही आणि हे 100% मिळतं। तसंच आहे मित्रांनो, पैशाची बचत केली पाहिजे। आपण पैसे कमवतो परंतु आपण सगळे संपवून टाकतो। आपण कर्ज काढून खर्च करतो आणि सांगणाऱ्याला आपण पळवून लावतो आणि आपल्याला वाटते आपण संकटातनं सुटलो। मित्रांनो, संकटातनं आपण सुटत नाही, संकटात अडकत आहे। त्याच्यासाठी थोडा दिवस गेल्यानंतर आपल्याला ह्याचं महत्त्व कळतं। मला सांगा, मी जे ऑडिओ व्हिडिओ पाठवतो, फोन करतो आमचं जर नाही ऐकलं तर आमचं नुकसान काय मला सांगा। परंतु आमच्याकडं भविष्यात तुमचं चांगले दिवस यावे म्हणून आम्ही प्रयत्न करतो आहे। तुमचेच पैसे आहेत। जसं शेतकरी पेरणी का करतो? धान्य वाढवण्यासाठी। गॅरंटी आहे का? जसं एखादा रुग्ण ट्रीटमेंट का घेतो? आजारातनं दुरुस्त होण्यासाठी। उशीर केल्यावर काय होतं? पैसेही जास्त जातात आणि जीव बी जातो। शेतकऱ्यानं उशिरा पेरणी केल्यावर काय होतं? उगवणारच नाही किंवा रोगराईमध्ये संपून जाईल आणि एखाद्या विद्यार्थ्याने अभ्यास नाही केला तर काय होईल? नापास होईल। म्हणजे ह्याचे परिणाम दुर्गामी होतात मित्रांनो। आपण स्वतःला सवय लावून घेतली पाहिजे। पहिले आले की पैसे आपण बचत केली पाहिजे। 99% लोक काय करतात? खर्च पहिले करतात। हा क्रमच आपल्याला धोकादायक आहे। आपण जे क्रम लावतो ना ते धोकादायक डेंजर आहे मित्रांनो। त्याच्यामुळेच आपली दुर्दशा होते आणि दुसऱ्याचा फायदा होतो। आपल्या डोळ्यात देखत आपलं वाटोळ होतं मित्रांनो। बघा ना, आता मला एका बँकेने लोन दिलं नव्हतं 2004ला, ते बँकच बंद पडले। मग मित्रांनो, त्यांचं सिलेक्शन चुकीचं होतं। मग आजसुद्धा आपल्याला बऱ्याच जणांना वाटते नाही बचत करायचं, टाळटाळ का करतात? त्रास होईल। मित्रांनो, त्रास चांगल्या गोष्टीतनं कधी होत नाही, त्रास नाही फायदाच होतो। फक्त वेळ पेशन्स ठेवावं लागतं। जसं एखाद्या विद्यार्थ्यानं अभ्यास नाही केला तर काय होईल? तात्पुरता दिलासा मिळेल परंतु भविष्य बरबाद होईल। एखाद्या रुग्णात ट्रीटमेंट नाही घेतली तर काय होईल? पुढे डेथ होईल आणि पैसे पण जातील। शेतकऱ्यांनी नाही पेरणी नाही केलं तर काय होईल? गवत उगवेल। तसंच आहे। आपल्याला आज वेळ आलेली नाही म्हणून आपल्याला त्याचं महत्त्व कळत नाही मित्रांनो। ज्यावेळेस वेळ येईल ना त्यावेळेस तुम्हाला काही करता येणार नाही। पैशाची बचत करा, पैसे वाढवा, पैसे लागणार आहेत। आपलं पैसे कमवायचं वय कमी होत चाललेलं आहे, निसर्गाचा नियम आहे। आणि देव न करो कोणाच्या आयुष्यामध्ये डिसेबिलिटी, डेथ आणि डिसीज ही मोठे उत्पन्न बंद करणारी संकट आहेत। हे कुणाच्या आयुष्यामध्ये कधी एंट्री मारतील माहीत नाही आणि त्याच्यातनं मोठा दिलासा मिळण्यासाठी किंवा नाही काही झालं तर म्हातारा 100% होणार आहे आणि त्याच्यातनं आपल्याला कुणीही पैसे देणार नाही। असं होतं का? वयस्कर माणसाला पैसे कुणीही आणून देतं असं होतं का? स्वतःचे मुलं सांभाळत नाहीत मित्रांनो। ही चित्र आपण पहा, आश्रमाची संख्या वाढत आहे। हे सगळं माहिती असून आपण आपल्यावर रचलेलं कट कारस्थान आहे बचत न करणं म्हणजे, आणि चुकीच्या ठिकाणी ठेवणं म्हणजे अजून बरबादी आहे। तर हा प्लॅन घ्या, लाईफ टाईम मनी बॅक पॉलिसी। ओके, थँक्यू।